मुंबई संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आता आपण पाहणार आहोत। मुंबईत महापालिकेत युतीचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, तर भाजपच्या दिशा यादव विजयी झालेल्या आहेत। मुंबईतील प्रभाग क्रमांक 80 मधून दिशा यादव या विजयी झालेल्या आहेत। भाजप आणि शिवसेना महायुतीला या ठिकाणी यश मिळताना दिसतंय। बहुमताचा आकडा हा गाठता आलेला आहे। मुंबईत भाजप 87, युबीडी 65 जागा या ठिकाणी मिळताना दिसते, तर शिंदेची शिवसेना जर आपण पाहिली तर 27, काँग्रेस जेमतेम जागा गाठताना दिसते, 23 जागा MIM 8। MIMचा स्ट्राईक रेट यावर मात्र आज बोलणं नितांत गरजेचं आहे, कारण MIMनं बहुतांश मनपामध्ये एक वेगळीच कामगिरी ही करून दाखवलेली आहे। ही चिंता वाढवणारी कामगिरी आहे का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। असो, या सगळ्यावर विश्लेषण होत राहील, पण मनसे केवळ 6 जागा, सपा 2 जागा मिळवण्यात यशस्वी होताना दिसतीये। मनसेचा इंजिन मुंबईमध्ये म्हणावं तेवढं हे यश येताना दिसत नाहीये, म्हणावं तेवढं रुळावरून काही धावलेलं दिसत नाहीये। इंजिन मुंबईमध्ये शिवसेना 27 तर काँग्रेस 22 जागा, शिंदेची शिवसेना 27 तर काँग्रेस 22 जागेवर यशस्वी। आपल्या खात्यात 22 जागा काँग्रेसनं या ठिकाणी पाडलेल्या आहेत, तर भाजप या सगळ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा लोकसभा असू दे किंवा विधानसभा मोठा भाऊ ठरताना दिसतोय। भाजपला मनपा निवडणुकीमध्ये मुंबईत 87 जागा मिळालेल्या आहेत। कल्याण डोंबिवली पुन्हा एकदा, कल्याण डोंबिवलीमध्ये आता चांगलाच आकडा वाढलेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये 52 जागा शिंदेच्या शिवसेनेला, तर इथं फडणवीसांची भाजप 48 जागांवर समाधान मानताना दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।